सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। की खेडचं विमानतळ माझ्यामुळं गेलेलं नाही। मुळात खेडमध्ये विमानतळ तांत्रिकदृष्ट्या होऊ शकत नव्हतं। मी विरोध केला ठीक आहे, पण मी जर विरोध केला असता फक्त माझ्या एकट्यामुळं, मी त्यावेळेला तर विरोधी पक्षात होतो, एकट्याच्या विरोधामुळं जर विमानतळ इथून पुरंदरला जातं आहे खेडवरून, याचा अर्थ मी खूप मोठा पॉवरफुल आहे ना, म्हणजे सरकारसुद्धा माझ्यापुढं नमलं असं होतं ना। तर वस्तुस्थिती तशी नाही आहे। वस्तुस्थिती अशी आहे की जे काय पर्याय दिले ते ज्या वेळेला सर्वे झाले, 5 सर्वे झाले नॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटीचे दिल्लीवरून, आणि 5ही सर्वेमध्ये त्यांनी सरळ महाराष्ट्र सरकारला रिपोर्ट दिलेला आहे की ह्या भागात विमानतळ का होऊ शकत नाही। एका सर्वे रिपोर्टमध्ये तर त्यांनी असं सांगितलं होतं की जी नदी आहे भामा नदी, ती नदीची दिशा बदलली पाहिजे 4 किलोमीटर इकडच्या बाजूने। आता मला सांगा, नदी आहे ती बुजवायची आणि 4 किलोमीटर दुसऱ्या बाजूने न्यायची, हे काही शक्य नव्हतं, म्हणून तो विमानतळ झाला नाही। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।